शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं कसं चालायचं हे त्यांच्यातले एक मावळे नलावडे साहेब हे त्यांचे वंशज आहेत, 14वे वंशज. ते आज सांगतील गुप्तहेर खात्यामध्ये कसं कारभार चालायचा शिवाजी महाराजांचा. गुजरात गुप्तहेरमध्ये त्यांचे वंशज होते. नाही आता पहा, हां शिवाजी महाराजांच्या समकालीन ज्या ऐतिहासिक साधनं आहेत हां त्या ऐतिहासिक साधनामध्ये सर्वात प्रथम येतो अनुपुराण, म्हणजे त्याला शिवभारत म्हणतात. हां कवी परमानंदांनी ते लिहिलेलं आहे. हां त्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणतात की शिवाजी महाराज त्यांचं एक बरोबर. की शिवाजी महाराज हे अविश्वासू लोकांच्या वरती विश्वास ठेवत नव्हते. हम्म. एकदा एखाद्याला काम दिलं, त्यांनी ते नेटाने केलं नाही, कुचराई केली, तर अशा व्यक्तीला त्यांनी जवळही केलं नाही, जबाबदारीचं काम दिलं नाही. अविश्वासू लोकांच्यावर विश्वास ठेवू नये हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं किंवा यशाचं हे गमक गमक किंवा महत्त्वाचं. वेगवेगळ्या मोहिमा आपण पाहतो. एखाद्या सरदाराला किंवा एखाद्या सरनौबत किंवा सुभेदाराला एखादी मोहीम दिली, त्यासारखी मोहीम त्यांनी पुन्हा त्याला दिली नाही. एखादी रणनीती शिवाजी महाराजांनी आखली आणि त्याप्रमाणे त्या मोहिमेवर ते गेले, तिथं धाड टाकली, छापा टाकला किंवा आक्रमण केलं किंवा शत्रूला गारद केलं. जी कल्पकता की शिवाजी महाराज 1.5 लाखाच्या फौजामध्ये बसलेल्या शास्तेखानावरती छापा घातला, पुण्यातील लालबाणावर. हो. आणि तिथून ते आले, ते कोणत्या मार्गे गेले हे कोणाला माहीत नाही, पण तेथून ते आले की माझ्या गावची बॉर्डर आहे खाली निगडे मोशीची, हां तिथून ते उतरले, पूर्वेला गेले मोगलांना चुकवून, हां आणि कात्रजला म्हणजे कात्रजला गेले. मोगलांना वाटलं ते कात्रजच्या घाटामधून पसार झाले, म्हणजे मोगल त्यांच्या पाठीमागे पळत सुटले. मग हे पूर्वेला, म्हणजे आताचं बन गार्डन किंवा मुळा म्हणतो आपण, हां तिकडनं गेले पूर्वेला हां आणि परत पश्चिमेचा परतीचा मार्ग घेतला हां आणि कोथरूड मार्गे बुकुम मार्गे ते जर्सी शहर समोर ते डोंगर दिसतो, हां त्या जर्सी शहर डोंगरावरती ते गेले. रात्री मध्यरात्री पोहोचले. हां दिवस उजडण्याच्या सुमारास खाली उतरले आणि सकाळी नदी पास करून निगडे मोसे हां हे गाव आहे, तिथे नदी पार करून तिथून ते सिंहगड किल्ल्यावरती पोहोचले आणि तिथून राजगडावरती गेले. त्यावेळी आमचे पूर्वज त्यांच्यासोबत होते. वा. अविश्वासू आणि जे जासूस असायचे गुप्तहेर, त्यांची नावे कधीही कोणत्या कागदावरती कुणाकडे येत नसायची. त्यांना खाजगी, त्यांच्या शिवाजी महाराजांचं खाजगी म्हणजे गुजराती म्हणजे अत्यंत जवळचे. हां नंतरच्या काळामध्ये तट सरनौबत अशा ह्याच्यामध्ये आमच्या पूर्वजांनी काम केलं, गुप्तहेर खात्यामध्ये पण काम केलं. पहिल्या पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अत्यंत जवळ किंवा विश्वासू ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं वास्तव्य त्या त्या ठिकाणी नलावडे परिवार तुम्हाला मोठ्या संख्येने दिसेल. समजा जुन्नर आहे, तिथं धोलवड नावाचं गाव आहे, तुम्हाला तिथे नलावडे दिसतील. आम्ही तर सिंहगड राजगडच्या दोन्ही बाजूला तुम्हाला नलावड्यांची कुटुंब गावाच्या गावं दिसतील. राजगड किल्ल्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही कोकणात गेला, रायगडला, तिथे तुम्हाला दिसेल. कोल्हापूरला गेला, पन्हाळा, तिथं दिसेल. तिकडे सामनगड कर्नाटकच्या बॉर्डरवर गेला, तिथे नलावडे तुम्हाला दिसते. जसे आता शहाजीराजे जिथे बँगलोरला होते, त्या कर्नाटकमध्ये नलावडे, केवळ नलावडे 100% असणारे गाव आहेत. कणवेबिलची हे दावणगिरी जिल्ह्यातलं मोठं गाव, आज 2,500 लोक वस्ती, लोक उंबरडा त्या तिथे आहे. केरळमध्ये नलावडे आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत. म्हणजे जिथे जिथे हे शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा शहाजीराजे यांची भोसले परिवाराशी निकटचा संबंध असणारा हा नलावडे परिवार. मराठवाड्यातून ज्यावेळी वेरूळ, औरंगाबाद, संभाजीनगर, तिकडनं हे जसे आले भोसले परिवार, तसं त्यांच्यासोबत हा नलावडे परिवार कायम त्यांच्यासोबत राहिला. अनेकांनी बलिदान दिलं शहाजीराजांच्या खंडोजी नावाचा, ते अनामिक राहिले. शहाजीराजांना ज्यावेळी अटक झाली त्यांच्यावरती त्यांना ठार मारायचं, पण नलावडेंनी बलिदान देऊन शहाजीराजांचे प्राण वाचवले. नलावडे या नावाचा संपूर्ण इतिहास आदरणीय नलावडे सरांनी आज 14वे वंशज आहेत नलावडे फॅमिलीतले, आणि ते गुप्तहेर खात्यात त्यांचे वंशज होते. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे पाटील देशमुख याच्यापेक्षा आम्ही वतनदार नाही, जहागीरदार नाही, देशमुख नाही, पाटील नाही, काही नाही. आम्ही शिवाजी महाराजांचे सेवक. तुम्ही कुठेही जा, नलावडे परिवार हा राष्ट्राशी शिवाजी महाराजांनी जे राष्ट्रकार्य सांगितलं त्या राष्ट्रकार्याशी एकरूप असलेला एक साधा सामान्य, आजही तो तसाच आहे.
वेगवेगळ्या पदावरती किंवा ह्याच्यावरती जरी काम केलं, पण सामान्यातले सामान्य माणूस म्हणून जगणारा हा नलावडे परिवार राष्ट्रासाठी शिवाजी महाराजांनी जे सांगितलं, आज त्याच वचनाने शिवाजी महाराजांना जे वचन दिलं, त्यांनी जो आदेश दिला, त्याच ह्याने ते आजही वावर. वा वा, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. नमस्कार.